तर कुठे पडलं ते शोधावं लागणार मला आता. अरे बाई, ही गर्दी संपेल त्यानंतर मला शोधावं लागणार आहे. लागलंय मला हे. मला सकाळी ऑफिसला जाताना पार्किंग मध्ये गाडी उभी होती, त्याचं काय तो मागचा गार्ड असतो तो लागला होता, त्याने त्याला 7 टाके पडलेत. नक्षू बाय, तर नक्षू नाश्ता करतो आता आणि टाइम बघा 8 वाजून 10 मिनिट इकडे झालेत आणि मी आता निघतो इथनं. खूप लेट झालं मला पण आज. लग्नाची व्हिडिओ, हळदीची व्हिडिओ, तुमच्या लोकांचा काय सपोर्ट आहे, काय कमेंट करतात, छान 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 छान. अजून एक हनवरीची व्हिडिओची बाकी आहे, त्यामध्ये पण असं चांगला सपोर्ट द्या, असं चांगला रिस्पॉन्स द्या. आणि खूप मजा आली लग्नामध्ये, तर खूप मजा केली. जातोय ऑफिसलाच आणि काय बोलणार, हा गाडी पण एवढं लेट असते ना थंडीमुळे, कारण की फॉगमुळे ना ट्रेन ड्रायव्हर लोकांना सिग्नल पण, ट्रेन ड्रायव्हर म्हणतात त्याला पायलट म्हणतात ॲक्च्युली, लक्षात नाही मला माहिती नाही काय म्हणतात त्याला. तर तुम्हाला काही माहिती असेल की ट्रेनचं जे मोटरमॅन म्हणतात आय थिंक तरी, त्याला कमेंट करून नक्की सांगा. ड्रायव्हर म्हणतात, पायलट म्हणतात, पायलटच्या विमानात झाला की मोटरमॅन म्हणतात, ते मला कमेंट करून सांगा. मला माहिती नाही, मलाही आयडिया येईल. चला जाऊन पटकन रिक्षा पकडतो आता मी. तेव्हा सगळी पब्लिक चालतात, रिक्षातून इकडे उतरतात आणि या बसमुळे असे मागे चालवतात सर्वांना. चला आता ट्रेन पण बोईसरवर निघालाय, पकडतो जातो स्टेशनला पटापटा. यार सकाळ सकाळ एवढा दूर होतं ना इकडे, तेव्हा ना इथे पूर्ण रस्ता खाली आहे, तिथेच मागेच ट्रॅफिक होते. साप गर्दी बघ, गर्दी आज फुल ऑन पॅक आहे. कसं बसलो इथे मी. उतरलं गोरेगाव स्टेशनला, तर टाइम झालं 9:50 आणि आता काहीतरी नाश्ता घ्यावा लागला, मला भूक लागली आहे. आणि काल जो बॅगमध्ये बिस्किट घेतलं अजून बॅगमध्ये जाय काल खाल्लं नव्हता. आता बघूयात पोहा किंवा उपमा घेतो काहीतरी खायला. चला पोहोचलो आता ऑफिसमध्ये, आता चेकिंग करून घेऊयात. चेकिंग हो, चेक इन. टाइम 7:50 झालेत आणि मी आता आलोय अंधेरी स्टेशन, अंधेरी ना गोरेगाव स्टेशनला. 7:40 लोकल आहे इथे उभी आहे, पण ती काय मला ती आधी पकडून गेलो अंधेरीला, तर मला लोकल काय भेटणार नाही, लोकल तिथे भेटणार नाही, म्हणून ही पकडून 7:40 पकडून जातोय मी आता बोरिवलीला. आणि ती पण लेट आहे, कारण ती पण आता 10 मिनिट झाली अजून आली नाहीये. तिथे पकडतोय, आता आम्हाला गर्दी पण भरपूर आहे. आणि आज मला स्टिचेस काढण्यासाठी जायचं डॉक्टरांकडे. 2 दिवसापासून जातो ड्रेसिंग करायला, आपण काही गेलत नाहीये. आज जातोय, स्टिचेस काढून घेतोय. गर्दी बघायची किती आहे, खूप जास्त गर्दी आहे. वा हे बघा, उतरलो बोरिवलीला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती. आता पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 चालायचं मला. आणि प्लस असं पॉईंट होणार आहे की आता 1 वर चालता चालता 2 वर सॉरी काय बोलतोय, 1 वर चालता चालता 2 वर लोकल येईल. आणि मग त्यावेळी 1 वर आता जसं 1 नंबर क्रॉस करेल 2 वर नंबरवर पोहोचेल, त्याप्रमाणे दुसरी लोकल येईल आणि पूर्ण गर्दी होणार आहे. त्यामुळे फटाफट चालतोय. नाही बघा गर्दी बघा किती आहे आज, का माहिती नाही की एवढी गर्दी होती आज गाडीमध्ये. आली लोकल, आता फटाफट चालावं लागेल. ऑलरेडी गर्दी आहे आणि ही लोकल येईल तर आणखी गर्दी होईल आणि मग वाट लागणार आता. हवा यार, फास्ट फास्ट पब्लिक धावते, कारण ती लोकलला खूप जास्त गर्दी होते आणि मग तिकडे शेरक्याची कसं आहे आणि तिकडे चढायला खूप प्रॉब्लेम होतो. हे बघा तुम्ही धावते नुसते, हे बघा गर्दी बघा, ह्यासाठी लोक धावतात सर्व. आणि आता गर्दीतून जावं लागेल. आणि इकडे हे बघा चढायला खूप धावपळ आहे नुसती. अजून माईक आहे ना, माईकच्या मध्ये ते काय म्हणतात लवचिंग असतात, तिथे पडलंय कुठेतरी. आता कुठे पडलं ते शोधावं लागणार मला आता. अरे बाई, ही गर्दी संपेल त्यानंतर मला शोधावं लागणार आहे. भेटलं फायनली. हालत बघा ते हालत, सर्वजण पाय देऊन गेले त्याच्यावर. 9:30 वाजलेत आणि मी आता पोहोचलो पालघर स्टेशनला. आणि पालघर स्टेशनला पोहोचल्यानंतर जी क्लायमेट आहे ना 22 डिग्री आहे, खूप छान टेम्परेचर आहे, थंड डिग्री झाले, क्लायमेट व्यवस्थितपणे. आणि आता विचार करतो हॉस्पिटलमध्ये जाऊन स्टिचेस काढायचे आहेत, पण 13 दिवस झाले तर ते काढतील की नाही माहिती नाही. डॉक्टरांनी बोलवते 15 दिवसानंतर काढायचे. जाऊन विचारतो, जर ते बोलले काढायचे तर आज काढून घेतोय. ऑलमोस्ट हप्ता झाला हॉस्पिटलमध्ये गेल्याच नाही मी ड्रेसिंग करण्यासाठी. आज डॉक्टर काय बोलतील काय माहिती नाही, तरी पण जाऊयात आपण, बघूयात काय बोलतात ते. बघा मग की हँडग्लोव्ह घातले तू काय रे, एवढं नाही तुला. हा 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 शेम तू तोंडात होता ना, तोंड धुतला नाही ना सकाळपासून. काल झाले काय धुत ना, काय धुतलं रे, काय धुतला. इथला चीज केक घेतोय, नसला चीज केक खायचा ना. 2 घेतले आता. मी काय बोलले ते करायचं तर की नाही, खरं बोल करेल ना. ठीक आहे 2 घेतो पार्सल. 9:50-55 झाले आणि आता घरी आलोय, फ्रेश होतोय, जेवतोय आणि मग डायरेक्ट डॉक्टरांकडे जातोय. आज तो डॉक्टर स्टिचेस काढावे की नाही माहिती नाही,
कारण की लेट पण होते. तर ऑलरेडी ते बोलतात की स्टिचेस काढायचं तर ड्रेसिंग करायसाठी ते बोलतात सकाळी ये. आता तिकडे जाऊन समजेल की काढणार की नाही तेव्हा मग चल आता चीज केक खातो ना तू. 2 घेतलेत ना. चल खाऊन घे. चला 10:15 वाजलेत. आता ते जाऊन तो ड्रेसिंग करून येतो. चालू कुठं गाडीची ती चालू कुठं गाडीची. चला आता आपण ही आपली गाडी घेऊन जातोय. दे 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 जी सर्व्हिस करून आली होती प्रॉपर. ही भरपूर वर्ष झालं चालवली नाहीत. आज ही गाडी चालवतो आपण. प्रॉपर सर्व्हिस झाली आणि कशी झाली त्यात चालवून दोघं जाऊ फील करूया. ही बघा आपली बाईकची सर्व्हिस करून आले. आणि याचे एक मिरर नाही भेटला तो लावून घ्यायचा. एक मिरर भेटत नाही तो लावून घ्यायचा आपल्याला. तर कशी चालू होता येईल कशी असेल बाईक मजा येईल चालवायला आज भरपूर दिवसानंतर. किंवा ड्रेसिंग तर केली आहे. मला वाटलं आज ड्रेसिंग स्टिचेस काढतील पण ते म्हणतात की आपली डॉक्टर अवेलेबल नसतात. त्यामुळे ज्याने स्टिचेस मारले ते डॉक्टर काढायचे. तर उद्या सकाळी 7 वाजता बोलला आहे. पण मी उद्या येणार नाही. डायरेक्ट उद्या संडेलाच येईल. कारण की उद्या येऊन बरं ऑफिसला जायचं असतं. मग डायरेक्ट उद्या त्यामुळे मी संडेला येतो. त्यामुळे ठीक आहे संडेचं अपॉइंटमेंट फिक्स केलं आहे. सकाळी 11:30 पावणे 12च्या दरम्यान. गाडी काय सर्व्हिस झाली प्रॉपर मस्त. काय कधी झोपणार तू. टाईम बघ बोलले 11 o'clock व्हायला आता 10:45 झाले. चल झोप. आताच आईस्क्रीम खाल्ला तू. वाव. आणि मला कोण दे आईस्क्रीम. मला दे दे लवकर आईस्क्रीम दे. आई मला आईस्क्रीम कुठे आहे. वाव थँक्यू. तर 11 वाजून 10 मिनिटं झालेत. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो, जे आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन फॅमिली मेंबर जॉईन झाले त्यांना सांगतोय, हे जे लागलंय मला, हे मला सकाळी ऑफिसला जाताना पार्किंगमध्ये गाडी उभी होती. त्याचं काय तो मागचा गार्ड असतो तो लागला होता. त्याने त्याला 7 टाके पडलेत. ते आहे. त्यामुळे मी आता डॉक्टरांकडे ड्रेसिंग करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे मला वाटलं आज ते स्टिचेस काढतील. पण ती नर्स बोलली की ज्याने डॉक्टरने ते टाके लावलेत तेच डॉक्टर काढू शकतात आणि डॉक्टर सकाळी असतात. तर म्हणून मी आता त्यांना बोललो मी संडेला असेल. तर आता आज काय बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार तर ते 3 ते 4 दिवसानंतर जाईल मी स्टिचेस काढण्यासाठी. पूर्णपणे सुकलाय ते आणि काय धमाल. आणि 2-3 दिवसापासून मस्त मी आराम करतोय, चिल मारतोय. आणि आता घसा आता कुठे माझा ठीक झालाय. लग्नामध्ये खूप घसा बसला होता. चला आता 11 वाजून 10 मिनिटं झालेत. आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.